नमस्कार मित्रांनो, नाशिक कुंभमेळ्याची 2027च्या जे तयारी सुरू झाली आहे आणि त्याच्याच मध्ये 1800 झाडांची कत्तल करण्यात येते का तर साधू महाराजांच्या राहण्यासाठी. त्या साधूंच्या राहण्याची सोय व्हायला पाहिजे, पण ती झाडांची कत्तल करून का करतात हा प्रश्न मला कळालेला नाही. आणि मुळात साधू जे असतात जेव्हा कुठे राहतात, काय खातात किंवा या सगळ्या गोष्टींचा त्यांच्यावरती काही परिणाम होत नाही, त्यांनाच आपण साधू म्हणतो, म्हणजे जे मोहमाया असे परे आहे. अशा साधूंच्या राहण्यासाठी यांनी 1800 झाडांची कत्तल करतात. बरं, गिरीश महाजन येऊन सांगतायत की या 1800 झाडं आम्ही कापतोय, त्याच्या बदल्यात आम्ही 10,000 नवीन झाडं लावाल तुम्ही. पण माझा एक प्रश्न आहे सिंपल, 10,000 झाडं लावायला तुमच्याकडे जर जागा आहे, तिथं तुम्ही साधूंच्या राहण्याची सोय का करत नाही? ही 1800 झाडं कापणं का गरजेचं आहे ते आपण वाचवू शकतो. बरं, दुसरा मुद्दा असा आहे की समजा तुमच्या घरातला एक कर्ता पुरुष आहे, 2 कर्ते पुरुष आहेत जे कमावते आहेत, त्यांना आम्ही घेऊन जातो आणि त्यांच्या बदल्यात तुम्हाला 20 लेकरं देऊन जातो. ती लेकरं त्या 2 पुरुषांचं काम करणार आहेत का? तसाच काही प्रकार झाडांच्या बद्दल आहे. कारण लहान झाडं जे आता लावाल ती 10-15 वर्षानंतर तुम्हाला द्यायला सुरू करतील ऑक्सिजन, समजा एक्झाम्पल. आणि जी आता वाढलेली झाडं आहेत ते आपण विनाकारण कापतोय. त्यामुळे काय बालिश स्टेटमेंट आहे, आपण का पर्यावरणाचा ऱ्हास करतोय, मला काही कळत नाही.